नमस्कार. या विशेष साहित्यिक विश्लेषणात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा लेखकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मराठी साहित्यात अक्षरशः एक वेगळाच ठसा उमटवला. ते नाव म्हणजे रावसाहेब रंगराव बोराडे. आजच्या या सत्रात आपण एका साहित्याच्या अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या लेखनातील खोली, तिथल्या खऱ्याखुऱ्या जीवनाचं चित्रण आणि त्याचं सौंदर्य समजून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी आजच्या या सत्राची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण बोराडे यांचा ग्रामीण साहित्यिकपट, त्यांच्या साहित्यातील दुःख आणि दारिद्र्य या संकल्पना, ग्रामीण भाषेतील भावना, त्यांच्या काही उल्लेखनीय साहित्यकृती आणि चर्चेच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, बोराडे यांचा ग्रामीण साहित्यिकपट. 1940 ते 2025 हा तो कालखंड आहे ज्याने रारंग बोराडे यांचं जीवन आणि त्यांचं महान साहित्य कार्य घडवलं. या कालखंडातील सामाजिक आणि ग्रामीण बदल त्यांच्या साहित्यातून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात. आता ग्रामीण पट म्हणजे नेमकं काय? तर हा असा एक साहित्यिक पाया आहे जो संपूर्णपणे ग्रामीण जीवनावर आधारित असतो. बोराडे यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य हेच आहे की ते फक्त ग्रामीण भागाचं वरवरचं वर्णन करत नाहीत, तर ते तिथल्या खऱ्याखुऱ्या मातीशी जोडलेल्या वास्तवाच्या भक्कम पायावर उभे आहेत. इथल्या अस्सल व्यक्तिरेखा या त्यांच्या लेखनाचा खरा श्वास आहेत. चला आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. अत्यंत महत्त्वाच्या अशा संकल्पना, दुःख आणि दारिद्र्य. त्यांच्या साहित्यात काही प्रमुख संकल्पना प्रकर्षाने जाणवतात, जसं की ग्रामीण जीवनातील उणीवा, तिथलं खोलवर रुजलेलं दारिद्र्य आणि मानवी व्यथा आणि संघर्ष. ग्रामीण भागातील गरिबी आणि व्यवस्थेतील त्रुटींबद्दल लेखकाच्या मनात असलेली एक तीव्र खंत तुम्हाला त्यांच्या प्रत्येक कथेतून जाणवेल. हे केवळ दुरून केलेलं निरीक्षण अजिबात नाहीये, तर ती एक अतिशय सखोल आणि संवेदनशील जाणीव आहे जी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. ह्या संदर्भात हे विधान खूपच बोलकं आहे. बघा, बोराडे किती कठीण आणि वेदनादायक विषय हाताळतात, पण तरीही ते एका प्रगल्भ साहित्यिक सौंदर्याची जोड त्याला देतात. गरिबी आणि मानवी व्यथांसारखे कटू विषय त्यांच्या लेखणीतून जेव्हा उतरतात तेव्हा ते एका सुरेख चित्रणाचं स्वरूप घेतात. हीच तर त्यांच्या लेखणीची खरी ताकद आहे. आता तिसऱ्या भागाकडे जाऊया, जिथे आपण ग्रामीण भाषेतील भावना समजून घेणार आहोत. इथे तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यांचा एक विलक्षण मेळ दिसून येईल. रांगडेपणा विरुद्ध गोडवा, म्हणजे लेखकाने ग्रामीण बोलीभाषेतील कोणताही आडपडदा नसलेला अगदी अस्सल असा रांगडेपणा तर टिपला आहेच, पण त्याचवेळी त्या भाषेत नैसर्गिकरित्या दडलेला एक गोडवा सुद्धा अचूकपणे पकडलाय. हा जो विरोधाभास आहे ना, तोच ह्या भाषेला अधिक जिवंत करतो. ही अशी भाषा आहे जी थेट ग्रामीण मातीत जन्मली आणि तिथेच वाढलीय. त्यामुळेच या कथांमध्ये स्थानिक बोलीची अगदी प्रत्येक लकब, प्रत्येक नैसर्गिक छटा खूप जिवंतपणे जपली गेली आहे. कुठेही तुम्हाला कृत्रिमपणा किंवा ओढून ताणून आणलेले शब्द जाणवणार नाहीत. सगळं कसं अगदी अस्सल आणि थेट मातीशी जोडलेलं. आणि या भाषेचे भावनिक पडसाद काय आहेत? तर ती स्थानिक भाषिक लकबींचे जतन करते, एक सखोल सत्यतेची निर्मिती करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती वाचकांच्या मनात घर करून राहते. खरं सांगायचं तर या भाषेतील सखोल अस्सलतेमुळेच त्यांच्या कथा आपल्या फक्त डोक्याला नाही तर थेट हृदयाला भिडतात. वाचून झाल्यावरही त्या आपल्या मनात घर करून राहतात. हेच त्यांच्या भाषेचं खरं यश आहे. आता वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, बोराडे यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती आणि त्यांना मिळालेले सन्मान. रारंग बोराडे यांचं कथासंग्रह आणि लघु कादंबरी या दोन्ही साहित्य प्रकारांवर विशेष प्रभुत्व होतं. माळरान, बोळवण आणि मळणी हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय कथासंग्रह आहेत, तर पाचोळा ही एक विलक्षण अशी लघु कादंबरी आहे. त्यांच्या या संपूर्ण साहित्यिक प्रवासात तुम्हाला एक प्रकारचं कमालीचं सातत्य नक्कीच जाणवेल. इथे एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावी लागेल, ती म्हणजे या साहित्यकृतींना मिळालेले शासकीय सन्मान. मळणी आणि पाचोळा या दोन्ही कलाकृतींना फक्त समीक्षकांकडून दादच नाही मिळाली, तर या दोन्हींनी महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कारही पटकावला आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या असामान्य साहित्यिक गुणवत्तेची शासनाने घेतलेली मोठी दखल आहे. जे विद्यार्थी किंवा अभ्यासक विशिष्ट साहित्यकृतींचा सखोल अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी वाटणी ही ग्रामीण कथा एक उत्तम उदाहरण ठरू शकते. ही कथा त्याच पुरस्कारप्राप्त मळणी या कथासंग्रहातून घेतलेली आहे. त्यामुळे एका उत्कृष्ट साहित्यकृतीची सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला या एका कथेत अगदी जवळून अनुभवायला मिळतात.